प्रियजन हो, येशूच्या नावाने तुम्हाला शुभेच्छा. कसे आहात? सर्व काही ठीक आहे ना? हा दिवस तुमच्यासाठी कसा चाललाय? तुमच्या आयुष्यात काही समस्या आणि संघर्ष गोलियात राक्षसासारखे उभे राहिले आहेत का? घाबरू नका, परमेश्वर तुमच्यासोबत नाही का? बरं, या ठिकाणाच्या सौंदर्याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटतंय का? मी तुम्हाला युरोपमधील स्वीडनबद्दल सांगितलं नव्हतं का? त्या देशात गोथेनबर्ग नावाचे एक शहर आहे. आम्ही इथे सेवेसाठी आलो होतो. हे शहराजवळचे एक बेट आहे. हे एक लहान सुंदर बेट आहे. इथे बरेच लोक राहतात. इथे काही चर्चेस आहेत. आपल्याला सगळीकडे लोक दिसतात. हे एक सुंदर ठिकाण आहे. बरं, तुम्ही आजच्या देवाच्या वचनाची वाट पाहत आहात का? यिर्मया अध्याय 20 वचन 11 मध्ये लिहिलं आहे, परमेश्वर पराक्रमी वीराप्रमाणे माझ्या बरोबर आहे. परमेश्वर तुमच्यासोबत एक सामर्थ्यवान आणि भयानक योद्धा म्हणून आहे. परमेश्वर आपल्या सोबत आहे हे कबूल करण्यात आनंद आहे. कधी कधी परमेश्वर तुमच्यासाठी आईसारखा असेल आणि तुम्हाला दिलासा देईल. कधी कधी तो आपल्यासाठी वडिलांसारखा असेल आणि आपल्याला उचलून घेईल. कधी कधी तो आपल्यासाठी मित्रासारखा असेल, आपल्याला सल्ला देईल आणि मार्गदर्शन करेल. कधी कधी तो एक चांगला मेंढपाळ होईल आणि आपल्याला अद्भुतपणे मार्गदर्शन करेल. अशा प्रकारे परमेश्वर वेगवेगळ्या प्रकारे आपल्यासोबत असेल. इथे देवाचा माणूस म्हणतो, परमेश्वर माझ्यासोबत एक सामर्थ्यवान भयानक योद्धा म्हणून आहे. तुमच्यासोबत असणारा परमेश्वर केवळ वडील, आई आणि मित्र नाहीत, तर तो एक सामर्थ्यवान भयानक योद्धाही आहे. तुम्हाला माहित आहे, सामर्थ्यवान आणि भयानक याचा अर्थ काय आहे? समजा एखादा व्यक्ती कुस्ती खेळतो आहे. जर तो लढाई जिंकला तर आपण त्याला सामर्थ्यवान म्हणतो. कधी कधी परमेश्वर आपल्यासोबत सामर्थ्यवान भयानक योद्ध्यासारखा असेल आणि आपल्यासाठी अद्भुत गोष्टी करेल. तुम्हाला माहित आहे का, जेव्हा परमेश्वर आपल्यासोबत सामर्थ्यवान भयानक योद्ध्यासारखा असतो तेव्हा काय घडते? इथे देवाचा माणूस याबद्दल बोलतो. म्हणूनच, कारण परमेश्वर माझ्यासोबत सामर्थ्यवान भयानक योद्ध्यासारखा आहे, माझे छळ करणारे अडखळतील आणि यशस्वी होणार नाहीत. जे लोक मला छळण्याचा प्रयत्न करतील ते जिंकणार नाहीत, तर अडखळतील. त्यांना खूप लाज वाटेल, कारण त्यांना यश मिळणार नाही. त्यांना यश मिळणार नाही. ते माझ्या विरुद्ध मत्सराने उठतात आणि मला छळतात. त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. त्यांना खूप लाज वाटेल. त्यांची कायमची गोंधळ आणि लाज कधीच विसरली जाणार नाही. ते गोंधळलेले आणि लाजिरवाणे होतील. पहा, जेव्हा परमेश्वर तुझ्यासोबत सामर्थ्यवान भयानक योद्ध्यासारखा असतो तेव्हा तुझ्या विरुद्ध उठणाऱ्यांचं काय होतं? मग तुला भीती का वाटते? कितीही लोक तुझ्या विरुद्ध उठले, त्यांनी धमकी दिली किंवा छळ केला, तरी त्यांचा शेवट फक्त लाज आणि गोंधळातच होईल. ते तुला हरवू शकत नाहीत, कारण परमेश्वर तुझ्यासोबत सामर्थ्यवान भयानक योद्ध्यासारखा आहे. किती मोठा आनंद आहे हा! विश्वासाने म्हण, परमेश्वराचे आभार मानतो, कारण तो माझ्यासोबत सामर्थ्यवान भयानक योद्ध्यासारखा आहे. माझे शत्रू मला हरवू शकणार नाहीत. त्यांना लाज वाटेल आणि ते गोंधळतील. सामर्थ्यवान आणि भयानक असलेल्या परमेश्वराचे आभार, जो मला विजय देतो. मी येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.